हाय, मी नीलम. नवी दृष्टी या मासिकातील लेक लाडकी या घरची प्राध्यापक आशा अपराध यांचं ऐकूया. लेकीच्या आईला नका म्हणू हलकी, लेकाच्या आईला कुणी दिली या पालखी. असा प्रश्न लोकगीतातून स्त्रियाच करतात. कारण लेक असल्याचं आणि लेकीची आई असल्याचं दुःख त्या भोगत असतात, नव्हे त्यांना ते भोगायला लावतात. मुलगी नको ही मानसिकता आज प्रकर्षाने जाणवते, पण ती हजारो वर्षामागची आहे. मुलींचं स्वागत कधीच आनंदानं केलं जात नाही. मला या घडीला वाटतंय, आमच्या वेळी आणि त्या अगोदर आणि अगदी सोनोग्राफीचा असा दुरुपयोग होईपर्यंत मुली जगल्या आणि त्यांना नाईलाजाने का असेना जगावं लागलं. त्याला कारण विज्ञान इतकं प्रगत नव्हतं. मी सुद्धा 4 मुलींची आई आहे, पण आईनं ज्या ओझ्याच्या भावनेनं आम्हाला वाढवलं ती माझ्यात आली नाही हे विशेष. मला मुलगा व्हावा यासाठी माझ्या सासूने मला कुटुंब नियोजनाच्या ऑपरेशनपासून खूप परावृत्त करण्याचा प्रयत्न केला, पण मी न ऐकता ऑपरेशन केले. मी जे जगले किंवा जे जगणं मला अपरिहार्य अगतिक असं होतं ते आयुष्य माझ्या मुलींच्या वाट्याला येऊ नये म्हणून प्रथम मला स्वतःला उभं करावं लागलं आणि मग मी माझ्या बळासह माझ्या मुलींचे आयुष्य उभी केली. यात माझं संबंध आयुष्य खर्ची पडलं. खूप सोसलं, भोगलं. शारीरिक, मानसिक, भावनिक अत्याचार माझ्याच म्हणवणाऱ्या माणसांच्याकडून कुटुंबात सोसावे लागले. तेव्हा मी स्त्री जन्मासंदर्भात खूप अंतर्मुख होऊन विचार करू लागले होते. तिथूनच माझ्याही अस्तित्वाची लढाई बहुतेक सुरू झाली असावी. स्त्री आणि पुरुष, नर आणि मादी सृष्टीचक्राला अनुरूप आवश्यक असणारं हे नातं निसर्गानं निसर्गचक्र अबाधित ठेवण्यासाठी निर्माण केलेलं. एकमेकावर सर्वस्वी अवलंबून असणारं. मग एक हवं आणि दुसरं इतकं कसं? जिच्या उदराशिवाय ज्याचं निर्माण होणं शक्य नाही तिचा इतका द्वेष का? सन 1982 पासून मी काही वर्ष मुस्लिम स्त्रियांच्या हक्क अधिकार या संदर्भात काम करणाऱ्या मुस्लिम सत्यशोधक मंडळात काम केलं आणि त्यानंतर 84 नंतर महिला दक्षता समिती ही संस्था आमच्या कोल्हापुरातील काही सामाजिक कार्यकर्त्यांनी स्थापना केली. या संस्थेत कार्य करत राहिले. तेव्हा प्रमिला सबनी, शकुंतला पाटील, मीरा संत, लीला पाटील, सुचिता कोरगावकर, सुरेश शिपूरकर, बापोसो पाटील यांच्या सहभागाने स्थापन झालेल्या संस्थेमध्ये मी ते काम करत राहिले. आजतायगत ही संस्था सर्व जाती जमातींच्या धर्मांच्या स्त्रियांसाठी त्यांच्या प्रश्नासाठी कार्यरत आहे. मी या व्यापक उद्दिष्टाच्या संस्थेशी आजही जोडून आहे, कामात आहे. शेवटी स्त्रीची जात एकच, ती म्हणजे स्त्री, बाई. सर्व स्त्रियांच्या अश्रूंची चवही सारखीच. हे काम करताना नेहमीच विषण्ण करणाऱ्या जिवंत अनुभवांची भेट होत असते आणि विचारांच्या चक्रात मन शोध घेत राहते. खिन्न करणारं वास्तव म्हणजे स्त्रीकडे बघण्याचा सर्व धर्माचा समान दृष्टिकोन. केवळ आपल्याच समाजात नव्हे तर जगातल्या सर्व समाजात स्त्रीबाबतची अनुदारता दिसून येते. स्त्रीची प्रतिमा, गौणत्व, दास्यत्व, कनिष्ठता, दुय्यम दर्जा हे शतकानुशतकं समाजाच्या मनावर इतकं घट्ट रुजवलं आहे की यातून बाहेर पडायला अजून किती काळ लागेल काय माहीत. अमुक एक धर्मच नव्हे तर सर्व धर्मांनी सर्व काळात स्त्रीवर अन्याय केलेला आहे. हिंदू, बौद्ध, इस्लाम आणि ख्रिश्चन या 4 धर्मांनी त्यांच्या संस्थापकांनी समाज व्यवस्थेची जशी मांडणी केली, मानव कल्याणाचा विचार मांडला, तितक्याच विस्ताराने स्त्रीच्या जगण्याविषयी काही अपेक्षा व्यक्त करून ठेवल्या. या अपेक्षाच पुढे रीती रिवाज परंपरा म्हणून स्त्रीच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनल्या. अशा अपेक्षा पुरुषांच्या बाबतीत मात्र कुठंही कोणत्याही धर्मात दिसत नाही. इस्लाम धर्मही त्याबाबत अपवाद कसा ठरावा? उलट आजही मुस्लिम स्त्री तिच्या हक्क अधिकारांच्या बाबतीत धर्माशी बांधून आहे. अनेक देशाप्रमाणेच अरब देशात इस्लाम धर्मातही पुत्रप्राप्तीला महत्त्व, प्राथमिकता दिली जाते. याचा परिणाम म्हणजे मुलींना जन्माच्या आधी किंवा नंतर ठार मारले जाते. ही प्रथा इस्लाम धर्माचे प्रेषित महम्मद पैगंबर यांनी 1500 वर्षापूर्वी बंद केली होती. तरीही मानसिकता तीच आहे. अमेरिकेचा प्रसिद्ध बॉक्सिंग चॅम्पियन महम्मद अलीला किती मुलं आहेत असा प्रश्न विचारला असता त्याने उत्तर दिले की 1 पुत्र व 7 चुका.
कुराण सर्व इस्लामी तत्वांचा मूलस्तोत्र आहे. मुस्लिमांच्या दृष्टीनं कुराणाचं पावित्र्य प्रामाण्य वादातीत आहे. अर्थात स्त्री पुरुष समानता दर्शवणाऱ्या म्हणून ज्या आयती कुराणात आहेत त्यात संपत्ती, पुण्यकर्माचं समान फळ, संपत्तीत स्त्रीचा वाटा, व्यभिचाराला स्त्री पुरुष दोघांना समान शिक्षा याबाबत समान आदेश आहेत. परंतु शिक्षण, आर्थिक स्वावलंबन, निवड, स्वातंत्र्य, वैयक्तिक इच्छा आकांक्षाची पूर्ती, कुटुंबातील स्त्रीचे स्थान याबाबत स्त्रीला पुरुषाच्या बरोबरीनं संधी दिलेली दिसत नाही. शिक्षेच्या बाबतीत समानता आहे, पण फायदे मात्र समान नाही. इतर धर्मांप्रमाणे स्त्रीच्या बुद्धी, विवेक, सारासार विचाराबाबत इस्लामही नकारात्मक विचार करतो. तसं तर जगातल्या कुठल्याच धर्मातला विवाह स्त्रीला सुरक्षितता देतो असं खात्रीपूर्वक सांगता येत नाही. कुराण व हादीसनुसार मुस्लिम समाजात चालीरीतीचा उगम झालेला आहे. जीवन कसे जगावे हे अल्लाहने ठरवले असून त्यात मनुष्याला निवड स्वातंत्र्य नाही अशी इस्लामची धारणा आहे. आणि इतर धर्मियांप्रमाणेच पुरुषांना कल्पनेपलीकडं आपल्या पत्नीवर कसा हक्क गाजवू शकतो हे सांगणाऱ्या म्हणजेच अधिकार देणाऱ्या अनेक आयती कुराणात व हादीसमध्ये वाचायला मिळतात. हा लेख लिहित असताना 22 जुलै 2012च्या सकाळच्या अंकात बातमी वाचली की पिताने आपल्या दुसऱ्या मुलीला, जी फक्त 20 दिवसाची होती, पाण्याच्या ड्रममध्ये बुडवून मारली. बीडमध्ये एलियास मोमीन ह्याने हे क्रूर व निर्दयी कृत्य केले आहे. सध्या स्त्री भ्रूण हत्येबाबत बरीच खळबळ उडालेली आहे. समाज, शासन आणि डॉक्टर यांच्या संगनमताने हजारो मुलींना जन्माआधीच संपवले जात आहे. निरपराधी अशा अजाण कोवळ्या जीवांना मारणाऱ्यांना फाशी व्हायला हवी. या संदर्भात समाजाची मानसिकता बदलायला हवी. लोकसंख्या वाढीला सरकारने प्रचार प्रसार माध्यमांचा खूप उपयोग केलेला होता. आता तसाच प्रचार व्हायला हवा. मुलींच्या संदर्भात सरकारची भूमिका उदार असायला हवी. मुलींच्यासाठी मोफत शिक्षण, मोफत प्रवास सेवा, उद्योगधंद्यात सहभाग, नोकरीची संधी उपलब्ध करायला हव्यात. मुलींच्या जन्मानंतर तिच्यासाठी आर्थिक तरतूद करायला हवी. 2 मुलांच्या नंतर ऑपरेशन सक्तीचे असावे. मला नेहमी वाटते प्रत्येक स्त्रीला काही कौशल्य ज्ञान शिकायला हवे, जेणेकरून ती अगदीच विवश लाचार होणार नाही. सुबह जरूर आएगी, सुबह का इंतजार कर. आज अनेक जागरूक संघटना कार्यकर्त्यांनी स्त्री भ्रूणहत्या यात गुंतलेल्या अनेक हातांना बेड्या ठोकल्या आहेत. विश्वास आहे की न्यायसंस्था जरूर त्या हातांना व त्यामागच्या क्रूर कर्म्यांना जबरदस्त शिक्षा करेल. समाजाच्या नजरेतूनही सुरक्षा होऊ शकते, व्हायला हवी. निर्मितीच्या सुंदर अनुभवाबरोबरच स्त्री किती वेदना भोगते हे पुरुषांना समजले तरी खूप बदल होऊ शकेल. हे जग असंच अखंड, सुंदर, प्रवाही, चैतन्यमय राहावं असं वाटत असेल तर ती जगायला हवी. आई नसती तर तो पुरुष जन्माला आलाच नसता. तेव्हा पुरुषांनाही जन्माला हक्क हवा असेल तर तिच्या जन्माचा हक्क हिरावून घेता येईल का?